गर्भपात करणे कधी कायदेशीर आहे, कोण करू शकतं आणि कोणत्या अटींवर? काही ठराविक परिस्थितींमध्ये गर्भपात करणे हा गुन्हा नसून कायदेशीर आहे. दोन मेडिकल रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरची केव्हा संमती आवश्यक असते? बलात्कारामुळे गर्भधारणा झाली असेल तर? गर्भवती महिला ही 18 वर्षाखालील म्हणजे अल्पवयीन असेल तर? कोणत्या कंडिशन फॉलो केल्या म्हणजे गुन्हा होत नाही गर्भपात करणे? आज आपण एक खूप संवेदनशील पण कायदेशीर दृष्ट्या तितकाच महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. जर तुम्ही लॉ स्टुडंट असाल, ज्युडिशियरीची तयारी करत असाल किंवा APPची एक्झाम देणार असाल, लॉ ऑफिसरची एक्झाम देणार असाल किंवा सामान्य नागरिक म्हणून सुद्धा ही माहिती तुम्हाला असणे अत्यंत गरजेचे आहे. याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्टाने 18 वर्षाखालील मुलींना म्हणजे अल्पवयीन मुलींना कोणत्या कारणाने गर्भपातास नकार दिला. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या भारतात गर्भपात करणे हा काही कंडिशनमध्ये गुन्हाच आहे, पण महिलांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि जीवन सुरक्षित राहावे म्हणून द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 1971 लागू करण्यात आला आणि या कायद्याचं हार्ट आहे सेक्शन 3. सेक्शन 3 सांगतो की गर्भपात करणे हा काही कंडिशनमध्ये गुन्हा नसून लीगल आहे. पण लक्षात ठेवा, कोणी कधीही कुठेही गर्भपात करू शकत नाही. कायद्यात दिलेल्या अटी या पूर्ण झाल्याच पाहिजे. बट हू कॅन टर्मिनेट प्रेग्नन्सी? सेक्शन 3 नुसार गर्भपात रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर करू शकतो आणि तेही मान्यताप्राप्त हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्येच. दाई, नर्स किंवा स्वतःहून केलेला गर्भपात बेकायदेशीर ठरतो. 20 आठवड्यापर्यंतची गर्भधारणा असेल तर एका रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची संमती पुरेशी आहे. जर या डॉक्टरला वाटत असेल की गर्भधारणा चालू राहिल्यास महिलेच्या जीवाला धोका आहे किंवा शारीरिक मानसिक आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते, तरच गर्भपात करणे लीगल आहे, कायदेशीर आहे. परंतु 20 आठवड्यापेक्षा जास्तची गर्भधारणा असेल तर अशा कंडिशनमध्ये 2 रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची कन्सेंट आवश्यक आहे. विशेषतः बलात्कार, इन्सेस्ट किंवा विशेष परिस्थितीमध्ये हा सेक्शन 3 खूप महत्वाचा आहे. सेक्शन 3 स्पष्टपणे सांगतो की बलात्कारामुळे गर्भधारणा झाली असेल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर झाले असेल, म्हणजे गर्भनिरोधक फेल ठरले असेल, हे दोन्हीही प्रकार महिलेच्या मानसिकतेला आणि आरोग्याला गंभीर इजा मानले जातात. म्हणजे या कंडिशनमध्ये महिलेवर मानसिक त्रास सिद्ध करण्याची जबाबदारी नाही. परंतु जर गर्भवती महिला ही मायनर असेल, म्हणजे अल्पवयाची असेल किंवा मग ती मानसिकदृष्ट्या विकलांग असेल, तर अशा कंडिशनमध्ये तिच्या पालकांची किंवा कायदेशीर संरक्षकांची कन्सेंट महत्वाची असते. आता व्हॉट सेक्शन 3 डज नॉट अलाउ? तर यामध्ये सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन म्हणजे लिंग निवड किंवा मग बेकायदेशीर क्लिनिक असेल किंवा डॉक्टर नसलेल्या व्यक्तीकडून गर्भपात करून घेणे हे गंभीर गुन्हे आहेत. परंतु यामध्ये सेक्शन 3च्या कंडिशन्स जर फॉलो केल्या असतील तर IPC किंवा BNS ॲप्लिकेबल होत नाही, कारण सेक्शन 3चा उद्देशच आहे महिलांचं आरोग्य व जीवन वाचवणं, त्यांना सुरक्षित व कायदेशीर पर्याय देणं, परंतु गर्भपाताला प्रोत्साहन देणं नाही. जर डॉक्टरने कायद्यानुसार गर्भपात केला असेल तर कोणताही गुन्हा होत नाही. बॉम्बे हायकोर्टाने नुकत्याच एका निर्णयामध्ये 2 अल्पवयीन मुलींना गर्भपातास नकार दिला. आता त्या लहान आहेत परंतु गर्भवती आहेत. त्यांनी स्वतःहून काहीच चुकीचं केलेलं नाही, कारण त्या अल्पवयीन होत्या. परंतु परिणाम मात्र त्यांनाच भोगावा लागतोय, कारण जेव्हा त्या कोर्टात गेल्या तेव्हा त्यांना उत्तर आलं नकार. बॉम्बे हायकोर्ट म्हणाले, गर्भपातास परवानगी दिली तर भ्रूण हत्या होईल, असे म्हणून बॉम्बे हायकोर्टाने परवानगी नाकारली. हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टासमोर होतं. 2 अल्पवयीन गर्भवती मुली, परंतु गर्भधारणा मात्र सुमारे 28 आठवड्यांची. आता अशा कंडिशनमध्ये गर्भपातासाठी कोर्टाची परवानगी आवश्यक असते. मात्र हायकोर्टाने यामध्ये सांगितलं की या टप्प्यावर
गर्भपात करण्यास परवानगी दिल्यास तो भ्रूण हत्याच ठरेल. यामध्ये कोर्टाने जे निरीक्षण नोंदवले ते फार महत्वाचे आहे. कारण गर्भ हा प्रगत अवस्थेत आहे. याकरिता मेडिकल बोर्डचा अहवाल मागितला. त्यावरून हे लक्षात आलं की भ्रूण जिवंत असण्याची शक्यता जास्त आहे. सी सेक्शन डिलिव्हरीने बाळ जन्माला येऊ शकते. यामध्ये कोर्टाचे स्पष्ट ओपिनियन होते की जर गर्भपाताची परवानगी दिली तर थेट भ्रूणाचा म्हणजे त्या जीवाचा नाश होईल. म्हणून कोर्टाने गर्भपात नाकारला. परंतु बाळाचा जन्म सुरक्षितरित्या होण्यासाठी यामध्ये चाइल्ड वेलफेअर कमिटींना निर्देश देण्यात आले. कारण मेडिकल बोर्डाने यामध्ये क्लिअर सांगितले होते की सी सेक्शन डिलिव्हरीमुळे बाळ जन्माला येण्याची शक्यता आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ सुद्धा देण्यात आला, ज्यामध्ये भ्रूणाच्या जीवन क्षमतेवर भर देण्यात आला होता. आणि येथेही तेच केले गेले. कारण कोर्टाचं म्हणणं होतं की 12 आठवड्यांपूर्वी जन्माला आलेलं बाळ सुद्धा आधुनिक वैद्यकीय उपचारांनी जिवंत राहू शकतं. आता इथे कायदेशीर प्लस मानवी प्रश्न उभा राहतो की जर अल्पवयीन मुलगी ही स्वतः गर्भवती असेल तर तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कोण जपणार? कारण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट मानसिक आरोग्याला महत्व देतो. मग इथे तो अपुरा का ठरला? भ्रूणाचा जीव महत्वाचा आहे, पण त्या मुलींचं आयुष्य, शिक्षण, बालपण यांचं काय? इथे महत्वाचा कायदेशीर मुद्दा लक्षात घ्या. सेक्शन 3 गर्भपाताची परवानगी काही कंडिशन मध्येच देतो, पण 24 आठवड्यानंतर किंवा गर्भ प्रगत अवस्थेत असल्यास अशा कंडिशन मध्ये कोर्टाचा विवेकाधिकार महत्वाचा असतो, अंतिम असतो. म्हणजे कायदा पर्याय देतो, पण त्याला कोर्ट बाध्य नसतं. कोर्टाचा हा निर्णय भावनेवर आधारित नाही. यामध्ये वैद्यकीय अहवाल, कायदेशीर मर्यादा तसेच भ्रूणाच्या जीवन क्षमतेवर हा निर्णय आधारित आहे. पण तरी सुद्धा हा निर्णय काही अंशी आपल्याला अस्वस्थ करून जातो. कारण प्रश्न पडतो की आपण इंटरव्हेन्शन उशिरा का करतो? सेक्स्युअल अब्यूज वेळेवर का समोर येत नाही? तसेच यावर सिस्टीम लगेच ऍक्ट का करत नाही? येथे आम्ही स्पष्ट करू इच्छितो की हा व्हिडिओ कोर्टाच्या विरोधात नाही, कायद्याच्या विरोधात नाही. तर हा व्हिडिओ आहे केवळ कायदा समजून घेण्यासाठी, कोर्टाचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी आणि समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो हे विचारण्यासाठी. कायदा कठोर असू शकतो, पण तो कठोर का होतो हे तितकंच समजून घेणं महत्वाचं आहे. कायद्यामध्ये मायनर चाइल्डला प्रोटेक्शन आहे, परंतु कोर्टाच्या नजरेत मायनर असूनही भ्रूण जिवंत आहे आणि त्यामुळे ते जिवंत असल्यास त्याला परवानगी देता येणार नाही. गर्भपात करणे हा एक्सेप्शन आहे, पण त्या एक्सेप्शनला सुद्धा लिमिट्स आहेत. व्हायबिलिटी नंतर एक्सेप्शन बंद होते. कायदा आणि करुणा यांच्यात समतोल राखणे हेच कोर्टाचं सर्वात कठीण काम आहे. आणि म्हणूनच गर्भ जेव्हा विशिष्ट टप्पा ओलांडतो तेव्हा ती महिला मेजर असो की मायनर असो, कायद्याच्या मर्यादा तेथे लागू पडतात. कोर्टाला तेव्हा करुणेपेक्षा कायद्याला प्राधान्य द्यावे लागते. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट हा महिलेचा गर्भपाताकरिता ॲब्सोल्यूट राईट निर्माण करत नाही. अशा कंडिशनमध्ये तो एक कंडिशनल परमिशन देतो आणि ती परमिशन वेळेत वापरली गेली नाही तर मग कोर्टही मदत करू शकत नाही. बॉम्बे हायकोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, निर्णय अत्यंत चांगला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.